आसमां शाबाशिया 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 शाबाशिया। नमस्कार मित्रांनो, आज आपण टॉपर्स टॉकमध्ये अजय राऊत यांच्याशी आपण बोलणार आहोत, जे की BSc ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असताना त्यांनी LICAO ही एक्झाम क्रॅक करून आता ते रुजू होत आहेत। त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन हे क्रेडिट ऑफिसर बँक ऑफ इंडिया इथं सुद्धा झालेलं आहे। तर आपण त्यांचा जो काही प्रवास असेल, म्हणजे जवळपास 4 वर्षाचा त्यांचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये कोणत्या कोणत्या अडचणी आल्या, त्यांच्या जे यश असेल त्याच्यामध्ये त्यांनी तयारी कशी केली, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर अजय राऊत नमस्कार। नमस्कार। मला फर्स्ट फक्त हे सांगा की ज्यावेळेस तुम्ही BSc ॲग्रिकल्चर केलं, त्याच्यानंतर तुम्ही स्टार्टिंग जी बँकिंगला आले त्यावेळेस तुम्ही जनरल बँकिंग स्टार्ट केलं होतं की AFO केलं होतं? कारण तुमचा जो पहिलाच निकाल आहे तो LICAO आहे। हो सर, सुरुवातीला ज्यावेळेस मी इथं आलतो त्यावेळेस मी AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या परीक्षेची तयारी करण्यासाठी चालतो। तसं मी कॉल करून पण सांगितलेलं, विचारलेलं की ॲग्रिकल्चरचे बेस्ट क्लासेस कुठे आहेत। सुरुवात म्हणजे ॲग्रिकल्चरपासूनच की मला ॲग्रिकल्चरमध्ये AFO करायचीच आहे, अशा पद्धतीनेच मी आलतो। नंतर ज्यावेळेस इथं आलो, ॲग्रिकल्चरची प्री वगैरे दिली मी पहिली, त्यात फर्स्ट प्री तर क्रॅक नाही झाली। मग नंतर मी कंटिन्यू ॲग्रीचाच प्रवास चालू ठेवला। पण म्हटलं की चला एक जनरल बँकिंगमध्ये कसं आहे, काय आहे, आपल्याला जमेल का, ट्राय तरी करू, करायला काय हरकत नाही, कारण तशी तयारी करायची। आणि ॲग्रिकल्चरची 1 वर्षानंतर एक्झाम असती, तर मग थोडे 1-2 महिने ट्राय तरी करू, बघू म्हणलं कसं म्हणजे जमेल का नाही। मग तसं प्रवास चालू केल्यानंतर समजलं की हो, आपण जनरल बँकिंगसुद्धा करू शकतो, एवढं काही टफ नाही। परंतु तुम्ही ज्यावेळेस येत होता इथं BSc ॲग्रिकल्चर झाली तुमची, तो जो काळ होता तो कोरोनाचा काळ होता। कोरोनाचा काळ नेमकी ते 1 वर्षात किंवा 1.5 वर्षामध्ये तुम्ही कसं प्रिपरेशन केलं? नेमकी ऑनलाईन केलं होतं की ऑफलाईन केलं होतं? ज्यावेळेस कोरोना स्टार्ट झालं त्यावेळेस ते आमची पहिली चूक ठरलेली, काहीच प्रिपरेशन वगैरे नाही। ज्या नंतर डिसेंबर मंथमध्ये इथं आलतो आणि त्यावेळेसपासूनच मी प्रिपरेशन चालू केलं। अच्छा। आणि त्याच्यानंतर जे काही बऱ्याच जणांचा असा गैरसमज हा असतो की सर माझं बॅकग्राऊंड थोडंसं वीक आहे, तर तुमचं घरचं बॅकग्राऊंड कसं होतं? इतक्या दिवस जो सपोर्ट असेल तो सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, कारण तुमचे 4-4 वर्ष ज्यावेळेस जातात त्यावेळेस तुमचा घरचा सपोर्ट असेल, त्याच्यानंतर तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांचा सपोर्ट असू दे, शिक्षक असतील त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो। नेमकी ह्या 4 वर्षात घरचं जे सपोर्ट असेल तो कसा होता? घरचं जर सांगायचं झालं तर पहिली गोष्ट आमची जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळं माझा मोठा भाऊ एक IT कंपनीतच परमनंट नव्हता त्यावेळेस। मग सो इन्कम सोर्स फक्त वडील चुलते आणि त्यांचे, पण असं खर्च बाकीचे आम्ही 4 जणांचं होतो, 4 जणांचं शिक्षण खर्च चालू होता। त्यामुळं आर्थिक परिस्थिती म्हणजे एवढी पण अशी चांगली नव्हती, कोणीतरी हातभार लावण्यासाठी लवकर इन्कम सोर्सची काहीतरी गरज होती। आणि अशा वेळेसच वडिलांची रिटायरमेंट पण जवळ आली आणि नंतर रिटायरमेंट झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता आता काय करायचं। दोन्ही मुलं सेटल नाहीत, त्याचं आहे चालू पण ते पण परमनंट नव्हता। मग आता माझ्याकडून पण थोड्या अपेक्षा होत्या आणि जेणे नाही घरच्यांचं असणं साहजिकच आहे, पण त्यांनी त्यावेळेस खूप इमोशनल म्हणजे हे व्हायचं की आता कसं व्हायचं, जर रिटायरमेंट झाली, दोन्ही पण सेट नाहीत, पुढं कसं व्हायचं किंवा काय करावं लागेल याच्यासाठी। मग तसं मला सांगितलं की बस आता एक्झाम प्रिपरेशन सोडून तू गावी ये आणि त्यानंतर आपण ॲग्रिकल्चर झालंय म्हटल्यानंतर लायसन वगैरे मिळतं, आपण कृषी सेवा केंद्र चालू करू। बऱ्याच जणांचं तोच मार्ग असतो की ज्यावेळेस आपल्याला यश भेटत नाही त्यावेळेस आपण एक कृषी सेवा केंद्र वगैरे या गोष्टी। दुसरी महत्त्वाची मला एक गोष्ट, तुमचा जो प्रवास असेल याच्यामध्ये हे दिसलं की तुम्हाला IBPSच्या जे काही क्लर्क असेल, PO असेल, ह्या ज्या एक्झाम्स असतील ह्या तुम्ही दिल्या असतील, तर त्या दिल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत पण गेलेले आहेत। तर ती एक्झाम न निघता तुम्ही डायरेक्ट जी टॉपमोस्ट जी पोस्ट असते जी की इन्शुरन्स सेक्टरमधली, ती LICAOलाच तुम्ही क्रॅक केलेलं आहे। तो हे जो नेमकी जो डिफरन्स आहे की IBPS PO पण नाही, क्लर्क पण नाही, डायरेक्ट LICAO, तर हा नेमकी कसं साध्य केलं तुम्ही? सर, ज्यावेळेस प्रिपरेशनला सुरुवात केली त्यावेळेसच मला असा गायडन्स मिळाला की म्हणजे तुम्ही एक्झाम टार्गेट करायची नाही कधी, तुम्ही पहिला सिलेबस फोकस करायचा, सिलेबस टार्गेट करायचा, एक्झामचा कधीच विचार करत नाही की आपल्याला PO काढायचे, क्लर्क काढायचे। आपल्याला जोपर्यंत आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की आपल्या तयारी चांगली झाली तोपर्यंत एक्झामचा विचार करत नाही, फक्त सिलेबस टार्गेट। मग असं कधी ठरवलेलं नव्हतं की मला POs द्यायची किंवा क्लर्कच द्यायची किंवा त्यातच सिलेक्शन घ्यायचं। आता प्रत्येक वेळेस रिझल्ट जात होते
POचं जात होता, क्लर्कचं जात होता, पण असं कधी वाटलं नाही की तयारी सोडून द्यावी. आणि मग पुढं त्यातून शिकत गेलो. प्रत्येक वेळेस सांगायची की हां ही नाही तर तुला काहीतरी चांगलं मिळेल. शिक्षकांचा गायडन्स त्या काळात सगळ्यात महत्त्वाचा राहतो, स्टाफचा आपला गायडन्स. अच्छा, तुम्ही मी पाहिलं होतं, मी जेव्हापासून संकल्पशी जोडलं गेलो, डाऊट क्लिअरिंग असू द्या, त्याच्यानंतर तुमचे जे काही छोटे मोठे डाऊट्स असू द्या, त्याच्यासाठी मुलांना तुम्ही घेऊन बसायचे, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन असू दे, ह्याचा काही फायदा होतो का तुमच्या ज्यावेळेस स्टडी करत असताना? स्पर्धा परीक्षेत ग्रुप डिस्कशन सगळ्यात मोठा टॉपिक आहे. ग्रुप आपला एक पॉझिटिव्ह ग्रुप जो असतो ना, जर तो असेल तर सगळ्यात मोठा फायदा त्याचा होतो. कारण ग्रुपमध्ये आता काही वेळेस होतं की सगळेजण बसलेत, प्रॉब्लेम्स वगैरे सोडवताना एखाद्याला अडचण येते, तर लगेच शेजारचा जर त्यांनी सांगितलं तर आपला टाईम पण वाचतो. शेजारच्याही कन्सेप्ट जो सांगतो त्याचीही कन्सेप्ट क्लिअर होते. आणि यांना शिक्षकांनी सांगितल्यापेक्षा आपल्या फ्रेंडने सांगितलं तर लवकर समजतं. आणि प्रत्येक GKचं असेल किंवा कोणतीही टेस्ट, मॉक टेस्ट असतील, ग्रुपमध्ये देण्याचा खूप मोठा फायदा होतो. मी तर सजेस्ट करेन की चांगला ग्रुप बनला पाहिजे, ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे किंवा ग्रुपमध्ये स्टडी केला पाहिजे. दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे की तुमचं बॅकग्राऊंड हे BSc ॲग्रिकल्चर आहे. बरेचसे मुलं जे ॲग्रिकॉस असतील किंवा अलाइड जे ब्रांचेस असतील ॲग्रीचे, यांचे मुलं जनरल बँकिंग असू द्या, त्याच्यानंतर इन्शुरन्स सेक्टर असू द्या, RBI असू द्या, अशा एक्झामला घाबरतात. त्याचे कारण दोन असतील, एक म्हणजे क्वांट आणि दुसरं म्हणजे इंग्लिश. आणि त्याच्यानंतर जमणार GDचा पार्ट असेल तर GKचा पार्ट असेल, ह्या पार्टला बरेचसे मुलं घाबरलेले असतात. बरेचसे मुलं करू शकतात पण ते इकडे येत नाही, फक्त का त्यांचा एक फोबिया तयार केलेला आहे की हे करू शकत नाही. तर मग याच्याबद्दल तुम्ही काय सांगतात की ॲग्रीचे मुलं इकडे येऊ शकतात का? ज्यावेळेस मी सुरुवातीला आलतो त्यावेळेस मलाही असं वाटत होतं की ते कट ऑफ वगैरे बघून, त्यांचे कमी टाईम जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बघून मी सुद्धा असं म्हणलेलं की आपले खरंच ॲग्रीचे पोरं क्वांट रिजनिंग एवढं सोडवू शकत नाहीत. आणि त्यामुळं कारण ॲग्रिकल्चरचा कट ऑफ कमी लागतो आणि जनरल बँकिंगचा जास्त लागतो, त्यामुळे साहजिकच आहे सर्वांना तसं वाटतं. आणि त्यावेळेस एवढं होतं की आपले ॲग्रिकल्चरचे जनरल बँकिंगमध्ये खूप कमी मुलं जायचे. परंतु मी आमच्या काही सिनियर्स होते त्यांच्याकडे पाहून मी ठरवलेलं की हां जनरलचं आपल्याला ट्राय करायचं आहे, बघायचं आहे कसं आहे. मग त्यानुसार मी ट्राय केल्यानंतर मग वाटलं की खरंच ॲग्रिकल्चरची मुलं जनरल बँकिंग एकदम इझी करू शकतात आणि करायला पण पाहिजे. असं काही नाही की जो फोबिया बनवला आहे तो मला तरी वाटतं की चुकीचं आहे की ॲग्रिकल्चरची मुलं दुसरीकडे जाऊ. ॲग्रिकल्चरच्या मुलांनी जनरल बँकिंग प्लस जे काही तुमच्या अदर एक्झाम्स असतील, इन्शुरन्स, या पण दिल्या पाहिजेत. त्याच्यानंतर काउन्सिलिंगचं जसं की तुम्ही आत्ता बोलले, काउन्सिलिंग असू द्या, त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग असू द्या, हा जो पार्ट असेल, ज्यावेळेस तुमचे जे डाऊट्स असतील ते डाऊट्स नेमकी कसे सॉल्व्ह करायचे तुम्ही? कारण डाऊट्स तर प्रत्येकाला येते, परंतु मुलगा डाऊट्स घेऊन यायला घाबरतो शिक्षकांकडे, तर हे नेमके कशा प्रकारे साध्य केलं होतं तुम्ही? सर माझी मॅक्झिमम तयारी सेकंड लॉकडाऊनमध्ये झालेली, ज्यावेळेस इथं कोणीच नव्हतं, आम्ही फक्त 4 ते 5 जणांचा आमचा ग्रुप होता. तर त्यावेळेस आम्हाला पूर्ण पहिल्यापासून शरद सरांनी मार्गदर्शन केलेलं पहिल्या दिवसापासून. मग त्यानंतर जसं जसं आम्ही सोडवायचो, शरद सर अवेलेबल असतील तर त्यांच्याकडे जायचो, नाहीतर मग आकाश सरांकडून नंतर स्ट्रॅटेजी बनवून घ्यायचो आम्ही. असे आकाश सर सांगायची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याचं फॉलोअप आम्ही सॉल्व्ह केलं की स्वतः अमित सर म्हणलेली की तुम्ही माझ्याकडे येऊन ॲनालिसिस म्हणजे किती मार्क पडतात, कोणाची प्रगती कशी चालली ती मला दाखवत जावा. आणि हे एक सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट असतं की एखाद्या कोणत्यातरी स्टाफला आपण विश्वासात घेऊन जर आपण त्यांना प्रत्येक वेळेस फॉलोअप केला तर आपल्याकडे एक म्हणजे प्रेशर पण राहतं आणि त्यांचं मार्गदर्शन पण लाभतं, त्याचा खूप मोठा फायदा होतो. काउन्सिलिंगचा खूप मोठा फायदा होतो तसा. आणि इंग्लिशचे नेमकी कशा प्रकारे? कारण इंग्लिशमध्ये डिस्क्रिप्टिव्हचा काही पार्ट असतो, तर त्याच्यानंतर तुमचे इंटरव्ह्यूज असतील, ते इंटरव्ह्यूज आता एवढ्या मोठ्या लेवलची पोस्ट आहे म्हटल्यानंतर एक तर हिंदी किंवा इंग्लिशच असेल, तर याला पण मुलं थोडेसे, मग ते इंग्लिशचा जो पार्ट असेल तो कशा प्रकारे तुम्ही हँडल केला? इंग्लिश माझं सुरुवातीला जेमतेमच होतं, फक्त सेक्शनल कट ऑफ निघत होता, नंतर हळूहळू थोडं स्कोरिंग होत होतं. आणि मी सुरुवातीला इंग्लिश स्कोरिंग सब्जेक्ट मानत नव्हतो. मी इंग्लिशसाठी सगळे प्रकार ट्राय केले, म्हणजे प्रत्येकजण जो सांगल की सुरुवातीला सांगायचे एडिटोरियल बघा, नंतर सांगायचे पेपर रीडिंग, न्यूजपेपर रीडिंग, नंतर सांगायचे मॉक टेस्ट, सगळे प्रकार ट्राय केलेले. आता नेमका कशातून फायदा झाला माहीत नाही, पण सगळ्यांचा ट्राय केला, प्रयत्न सगळे केले इंग्लिशसाठी. आणि जे मॉक टेस्ट असतात, म्हणजे मॉक टेस्ट कधी दिल्या पाहिजे स्टुडंटने? सिलेबस कंप्लीट झाल्यावर की सिलेबस सुरू असताना? कारण बऱ्याच जणांचा हा गोंधळ आहे की मॉक टेस्ट कधी दिल्या पाहिजे, त्याचं ॲनालिसिस वगैरे. कारण कधी बॅच सुरू असताना बरेच जण मॉक टेस्ट देत असतात. नेमकी हे शेड्यूल कसं होतं तुमचं?
प्रत्येक म्हणजे माझं असं सजेशन आहे की ज्यावेळेस आपला 70 ते 80% सिलेबस कव्हर होईल त्यावेळेस हळूहळू मॉककडे वळलं पाहिजे. आधीच मॉकचा विचार करून काहीच उपयोग नाही, कारण एक तर आपला सिलेबस निम्मा झालेला असतो. मग असं बाकीचे वाटतात की त्यांनी मॉक देतात, त्यांचे स्कोर येतात, चांगले दाखवतात, काउन्सिलिंगला जातात, आपण पण जाऊ. पण ती चूक करू नये. ज्यावेळेस 70-80% सिलेबस कंप्लीट होईल त्यावेळेस मॉक स्टार्ट करावी असं मला वाटतं. मॉक पण दिल्या पाहिजेत, कारण त्याच्यानुसार हो. ॲनालिसिस करता येईल आणि आपल्याला त्याच्यानंतर तयारी करण्यासाठी सोपं होतं. आणि मॉकचा त्यावेळेस फायदा असा होतो की सुरुवातीपासून जर म्हणजे ज्यावेळेस सिलेबस कंप्लीट होईल 70 ते 80% त्यावेळेसपासून जर मॉक दिल्या तर टाईम मॅनेजमेंट योग्य होतं. म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपल्या IBPS मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर त्यासाठी मॉक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रात गेलायत म्हणजे ते इन्शुरन्स सेक्टर आहे, की बऱ्याच जणांचं ड्रीम जॉब असते तिथं, की तिथं जाण्यासाठी. आता तुम्ही ट्रेनिंग पण केलेली आहे, नेमकी कशा प्रकारे ते स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर तिथं सॅटिस्फॅक्शन कशा प्रकारे आणि तुमचा पगार. कारण तुमच्यामुळं बरेचसे मुलं जे स्टडी असेल त्यांना थोडंसं इन्स्पायरेशन भेटेल, कारण शक्यतो मुलगा हा पगारच पाहतो पहिला, त्याच्यानंतर इन्स्पायर होतो. ते मग त्या गोष्टी नेमकी कशा आहेत LIC मध्ये, LIC साठी? ज्यावेळेस वॅकन्सीज निघालेल्या त्यावेळेस मी ठरवलेलं की खूप मोठा जॉब आहे, आणि असं होतं की WO खूप मोठा जॉब आहे LICचा. मग मी म्हटलेलं की माझे क्लर्कच वगैरे निघत नाही तर कसा फॉर्म भरू, कसे निघेल. पण मला काउन्सिलिंगमध्ये सांगितलं गेलं की नाही, प्रत्येक फॉर्म भरलाच पाहिजे तू. आकाश सरांनी सांगितलेलं, अमित सरांनी सांगितलेलं, शरद सरांनी सांगितलं, जेवढ्यांना मी भेटलेलं सगळ्यांनी सांगितलं की फॉर्म तरी भरायचा, हो न हो ते पुढं बघू आपण, पण फॉर्म तरी भरायचं. मग फॉर्म भरला, सिलेक्शन पण झालं, आणि ज्यावेळेस तिकडे गेलो की खरंच वाटलं की एक वेगळीच लाईफ आहे जे बँकिंगमध्ये असते. आता मी कमी नाही म्हणणार की, पण जे बँकिंगमध्ये वर्कलोड राहतो किंवा फ्रस्ट्रेशन राहतं, तर तसं LIC मध्ये काय नाही. हो, थोडं रिस्क आहे, काम कमी आहे, पण थोडीशी रिस्क जास्त आहे. आपण जर काळजीपूर्वक केलं तर काही अडचण येत नाही, एकदम निवांत जॉब आहे. फक्त थोडी रिस्क जर आपण व्यवस्थित केलं तर काही अडचणच येत नाही कुठंच. काम केलं तर रिस्क असणारच आहे थोडीफार. पण पगाराच्या बाबतीत सांगा की नेमकी पगार कसा आहे? पगाराचं एक आता थोडक्यात सांगायचं झालं, माझा मित्र एक होता, माझा रूममेट, SBI PO सोडून आलेला फक्त पगारासाठी. कारण आत्ता आमचं बेसिक पेमेंट झालेलं आहे 88,600 समथिंग आहे. बेसिक 88. याच्यानंतर तुमचं ग्रॉस जे जात असेल त्याचा आपण विचार करू शकतो की नेमकी कुठपर्यंत हा पगार जात असेल. त्याच्यानंतर जे की तुमचं LIC मध्ये आता सिलेक्शन झालेलं आहे, परंतु मला एक लास्ट क्वेश्चन असेल माझा हा, की तुमचं जे समजा BSc ॲग्रिकल्चर झालं आहे त्याच्यानंतर आता जे अपकमिंग मुलं असतील, कारण 2 तारखेला MCRचं पेपर संपत आहेत मुलांचे, तर याच्यानंतर मुलं बँकिंगसाठी येत आहेत, तर आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट जनरल बँकिंग करावी की AFO करावी? स्टार्टिंगचा जो पिरियड असतो 2-3 महिन्याचा, तर त्या पिरियडमध्ये काय केलं पाहिजे त्यांनी? पहिली गोष्ट तर मुलांनी म्हणजे सुरुवातीला आपल्यात म्हणजे विकनेस आणि स्ट्रेंथ ते जाणून घेतल्या पाहिजेत. माझं सजेशन असं आहे, म्हणजे जर एखाद्याला क्वांटची आवड असेल तर जनरल बँकिंग करायला काही अडचण नाही. आणि येताना मुलांच्या अशा मनात असतं की आपल्याला AFO करायचे, आपल्याला AFO टार्गेट आहे. पण तसं न करता इथं आल्यानंतर पूर्ण स्ट्रक्चर समजून घ्यावं. आणि मला वाटतं की सुरुवातीच्या काळात जर ॲग्री आणि जनरल बँकिंग दोन्ही चालू ठेवलं तरी काय हरकत नाही. त्यातून आपल्याला समजतं की ॲग्रीचा आपल्याला किती वेळ द्यायला पाहिजे, जनरल बँकिंगची तयारी कशी होऊ शकते आपली, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. तर याचं ॲनालिसिस करून मुलांनी नंतर निर्णय घेतले पाहिजेत असं मला वाटतं. आणि शेवटचा क्वेश्चन माझा, ज्यावेळेस तुमचा हा LICचा रिझल्ट भेटला, ज्यावेळेस पहिला फोन ज्यावेळेस आपण घरी केला वडिलांना, त्यावेळेस तुमचं सेलिब्रेशन आम्ही पण पाहिलं होतं इथं मित्रांकडून झालेलं, तर ते नेमकी ज्यावेळेस पहिला फोन आपण ज्यावेळेस रिॲक्शन असेल ती वडिलांची काय प्रतिक्रिया होती? ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मला विश्वास बसत नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे की खरंच माझा रिझल्ट आलेला आहे. मी 3 वेळा कन्फर्मेशनसाठी, एकदा शरद सरांना पहिला कॉल केला, नंतर शरद सरांनीच आकाश सरांना केला की काय रिझल्ट वगैरे. आकाश सर म्हणायचे की फिक्स झालेला आहे, पण तरी पण मला विश्वास बसत नव्हता. मला 3 वेळा मी कन्फर्मेशन केलं की खरंच हाच रिझल्ट आहे का मेन्सचा. आणि घरी शरद सर म्हणले की मी स्वतः कॉल करून सांगतो, कारण ज्यावेळेस रिझल्ट जात होते आणि वडिलांची रिटायरमेंट पण झाली जून महिन्यात, त्यानंतर सपोर्ट म्हणजे खूप असं बर्डन आल्यासारखं झालं की एक वेळेस मी विचार पण केला की खरं हे सोडून दुसरं काहीतरी करायला पाहिजे का, कारण प्रिपरेशनमध्ये जास्त टाईम गेला आणि प्रत्येकाचं होतं तसं की प्रेशर येतं वगैरे. मग त्यावेळेस सर स्वतः आमच्या घरी जाऊन भेटलेले वडिलांना,
त्यांना सांगितलेलं की तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या विश्वासावर त्याला अजून 1 वर्ष द्या, नक्कीच काही ना काही याच्यापेक्षा मोठं काहीतरी करेन असं त्यांनी शब्द दिला. आणि मग त्यामुळं शरद सरांनी ज्यावेळेस रिझल्ट लागला स्वतः वडिलांना सांगितलं. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे त्यावेळेस वडील आजारी होते, त्यांच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, ते बेड रेस्ट त्यांना सांगितलेली, पायाने चालता येत नव्हतं. पण ज्यावेळेस त्यांना रिझल्ट सांगितला शरद सरांनी त्यावेळेस पासून ते मला दुसऱ्या दिवशीपासून म्हणत होते की मी तिथं येतो म्हणून सेलिब्रेशनसाठी. त्यांचं इथं आल्यानंतर पण विचारलं त्यांना की आता कशी आहे तब्येत, ते म्हणले मी विसरून गेलेलो आहे माझं दुखणं. एवढं म्हणजे खूप त्यांना असं त्यांचं शब्दात मांडता येत नव्हतं त्यांचं सेलिब्रेशन. ज्यावेळेस आपला पाल्य काहीतरी घडतो त्यावेळेस वडिलांचं जे काही आजारपण असू द्या, दुःख असू द्या, ते सगळं विसरून जातो. कारण त्यांनी जे काही सगळ्या गोष्टी आयुष्यभर केलेल्या असतात ते फक्त मुलांचं यश पाहण्यासाठी केलेल्या असतात, याच्यावरून हे दिसतं. आपल्याला ही जी मुलाखत असेल याच्यावरून 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्यांचं जे काही यश असेल हे यश हे 4 वर्षाचं स्ट्रगल आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला यश दिसतं, परंतु या 4 वर्षामध्ये काय काय स्ट्रगल असतं ते त्यांनी थोडक्यात आपल्यासमोर मांडलेलं आहे. परंतु BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर डायरेक्टली फक्त आणि फक्त AFOवरतीच डिपेंड नाही राहायचं. ही पहिली गोष्ट. आपल्याला जनरल बँकिंग प्लस AFO म्हणजे दोन्हीही बरोबर आपल्याला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्या एक्झामचे फॉर्म भरायचे. त्यांनी जवळपास इंटरव्ह्यूचं मी तिथं लिहिलेलं नाही आहे, परंतु जवळपास 10 ते 15 इंटरव्ह्यू त्यांनी जनरल बँकिंग प्लस AFO असे त्यांनी दिलेले असतील. तर ते इंटरव्ह्यू देण्यासाठी आपल्याला पहिले फॉर्म भरावं लागतील, नंतर तुमचं सिलेक्शन होईल. तर फॉर्म भरणं एक आपलं महत्त्वाचं काम असणार आहे. त्याच्यानंतर एक तिसरा जो पॉईंट असेल तो म्हणजे काउन्सिलिंगचा पार्ट असेल. त्याच्यानंतर वारंवार जे काही तुमच्या फॅकल्टीज असतील त्या फॅकल्टीच्या टचमध्ये राहणं असेल. त्याच्यानंतर डाऊट विचारणं असेल. ह्या ज्या गोष्टी असतील या कंपल्सरी आपल्याला करावं लागतील. कारण ज्यावेळेस BSc ॲग्रिकल्चरचा मुलगा इथं येतो त्यावेळेस क्वांट आणि जास्त प्रॉब्लेम इंग्लिशला येतो पा. तर मग हे टचमध्ये राहून आपण त्यांच्याकडून डाऊट सॉल्व करून घेतले पाहिजेत. आपण फॅकल्टीच्या कायमस्वरूपी टचमध्ये असलो पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची. कारण त्यांचं स्ट्रगल आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे की ज्यावेळेस ते इथं पाठीमागं बसायचे त्यावेळेस ते 4-5 मुलांचा जो काही ग्रुप असायचा तो ग्रुपही महत्त्वाचा असतो. की पॉझिटिव्ह मुलं असणं महत्त्वाचे, त्यातली त्यात ते मेहनती असले पाहिजेत. इथं तुम्ही टॅलेंट असून उपयोग नाही, कन्सिस्टंट राहा आणि तुम्हाला यश 100% तिथं भेटून जातं. तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. आपलं प्रिपरेशन त्यांच्याकडे बघून, कारण LIC AAO होणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. कारण ही टॉपमोस्ट पोस्ट समजली जाते आपल्या इन्शुरन्स सेक्टरमधली. तर ती पोस्ट त्यांनी मिळवलेली आणि त्यांचं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चर आहे. तर आपणही होऊ शकतो, फक्त आपल्याला मेहनत करायची आणि कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आपल्याला ठेवायच्या आणि आपलं प्रिपरेशन त्या पद्धतीने सुरू ठेवायचं. आता मला एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कशन करत होते त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा डाऊट क्लिअरिंगचे ॲक्टिव्हिटीज असतील, ह्या ग्रुप डिस्कशनचा आणि ॲक्टिव्हिटीचा नेमकी काय फायदा झाला तुम्हाला? सर ग्रुप मला वाटतं की प्रिपरेशनच्या कालावधीमध्ये एक ग्रुप पॉझिटिव्ह ग्रुप असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा एवढा फायदा होतो की आता आमचा जसा ग्रुप होता, आमचा 7 ते 8 जणांचा ग्रुप होता. थोडक्यात सांगायचं झालं तर 1-2 क्वचित सोडले तर बाकी सगळे सिलेक्शन आहेत. आणि मला एवढी खात्री आहे की ते 1-2 जणांचं पण यावर्षी नक्की होईल. आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही प्रिपरेशन म्हणजे तयारी करताना सगळ्या सब्जेक्टचं करायचं, क्वांट असेल, रिजनिंग असेल. ग्रुपमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन लावायची. असं नाही की हा त्याच्यावर जळतोय किंवा तो त्याच्यावर जळतोय त्याच्या पुढं जायचं आहे असं नाही, पण हेल्दी कॉम्पिटिशन ठीक आहे, पण हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये क्वीज असतील, डेली आम्ही टार्गेट ठेवायचो की एवढ्या क्वीज सोडवायच्या, तेवढ्या क्वीज सोडवायच्या, पझल सोडवायचे, सगळे ते करायचे. त्यानंतर ग्रुप डिस्कशनचा एवढा फायदा व्हायचा की असं एखाद्याला जर काही अडचण आली तर ते आपल्या ग्रुपमध्येच विचारायचे. जर ग्रुपमध्ये जर कोणी सोडवून दिलं तर एक म्हणजे त्या 2 गोष्टी त्यात फायदा होतो की नवीन क्वेश्चन बाकीचे जे सोडवतात ते सुद्धा आपल्याला कळतात. आणि एखादी गोष्ट जर आपण दुसऱ्याला समजून सांगितली तर ती आपल्या परफेक्ट मनात राहते की आपण नुसती सॉल्व करणं आणि आपण दुसऱ्याला समजून सांगण्यात खूप मोठा फरक आहे. तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. दुसरी एक गोष्ट की तुमचा ज्यावेळेस निकाल मी पाहिला होता त्यावेळेस तुम्हाला क्वांटचे 90 आउट ऑफ 90 होते आणि त्याच्यानंतर मला वाटतं 40 आउट ऑफ 40 पण होते एक वेळेस वाटतं. तर नेमकी ह्या ज्या गोष्टी असतील आउट ऑफ पडणं हे सोपी गोष्ट नाही आहे. तर मग हे 90 आउट ऑफ 90 ते पण LIC AAO मध्ये आणि त्याच्यानंतर 40 आउट ऑफ 40 असे जे तुम्ही मार्क्स मिळवलेत ही नेमकी ह्याच्या ग्रुप डिस्कशन असेल त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी असेल ह्याच्यामधूनच ह्या गोष्टी झाल्या का?
हो सर, बिलकुल. मी याचं म्हणजे आउट ऑफ मार्क मिळण्याचं क्रेडिट तिथंच देऊ शकतो, कारण ग्रुप डिस्कशन आणि ह्या डेली ॲक्टिव्हिटीजमुळे एवढी प्रॅक्टिस झाली, एवढं सहकार्य झालं की हां, क्वांटचे किंवा रिजनिंगचे जे आले की ते इझिली जायचे मला. आणि एक्झाममध्ये त्याचा एवढा मोठा इफेक्ट व्हायचा की असं कधी म्हणजे होतं कधी कधी प्रेशर आल्यानंतर थोडं म्हणजे टाईम चालला किंवा जर टाईम कमी दिसला तर थोडं गडबडतं. तर ते कधी झालं नाही ग्रुप ॲक्टिव्हिटीजमुळं किंवा ग्रुप डिस्कशन, ते तेवढी सवय झालेली होती. ग्रुप डिस्कशनमध्ये कॉम्पिटिशन ही हेल्दी पाहिजे. हेल्दी कॉम्पिटिशन करा, विनाकारण याचं चुकलं त्याचं चुकलं अशा गोष्टी नको आहे. तर हेल्दी कॉम्पिटिशन केल्यामुळं तो एक फायदा होतो. आणि 90 आउट ऑफ 90 हे लक्षात ठेवा. LIC AAOमध्ये 90पैकी 90, त्याच्यानंतर तुमचे 40 आउट ऑफ 40 बाकीच्या एक्झाममध्ये. ह्या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत. त्याच्यामुळं जे आपला ग्रुप असेल तो एक तर पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि तेवढं मेहनती असला पाहिजे. त्याच्यामुळं आपलंही चांगल्यापैकी मार्क्स येतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांना पण त्याचा फायदा पोहोचतो. त्याच्यानंतर तुम्ही कोरोनाबद्दल बोलले पहा, कारण कोरोनामध्ये बऱ्याचशा अडचणी बऱ्याच जणांना आल्या होते. त्याच्यानंतर मुलं पण सोडून गेलते, परंतु तुम्ही याच ठिकाणी थांबून अभ्यास केलता. तर त्याच्यामध्ये या पिरियडमध्ये नेमकी, कारण बाहेर निघणं सुद्धा मुश्किल या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये कशा गोष्टी तुम्ही ॲडजस्ट केल्या? सर, ज्यावेळेस सेकंड लॉकडाऊन चालू झालं त्यावेळेस मेस वगैरे बंद होत होते, सगळीकडे स्ट्रिक्टमधले पूर्ण लॉकडाऊन चालू झालं होतं. त्यावेळेस असा प्रश्न आला की सगळेच चाललेत, मग आपण तरी इथं काय करायचं, आपण पण जायला पाहिजे. आणि सिरियस वातावरण होतं सेकंड लॉकडाऊनचं. पण आम्ही ज्यावेळेस स्टाफशी बोललो, आमच्या सरांशी बोललो, त्यावेळेस सर म्हणले की तुम्ही काही काळजी करायची नाही. अक्षरशः शरद सर लॉकडाऊनच्या काळात आम्हाला म्हणायचे पूर्ण इथं बसायचं, मी घरून डब्बा आणत जाईन. आणि खरंच सरांनी आणला. आणि श्रेय द्यायचं म्हणजे खरंच जेन्युन मनापासून की संकल्पची टीम जी आहे एवढी सपोर्टिव्ह टीम आहे. मी बाकीच्यांचं तरी माहीतच नाही, पण मी असं म्हणू शकतो की एवढा सपोर्ट बाकीकडे कुठं मिळत असेल असं मला तरी वाटत नाही. कारण टीमनं इथं आम्हाला राहण्यासाठी पूर्ण संध्याकाळी 10-11च्या नंतर सुद्धा रीडिंग चालू केली ती, आमच्यासाठी उपलब्ध केली ती तिथं पूर्ण. आणि सरांनी घरून जेवणाची व्यवस्था केली ती. त्यामुळं म्हणजे अशी दुसरी जी गरज असते, मेन ज्या गरज आहेत त्या इथं पूर्ण केल्या त्या. तर कोरोनामध्ये सुद्धा पण त्यांनी अभ्यास स्टार्ट ठेवला होता. आणि त्याच्यानंतर जे काही शरद सर असतील मेनली, की शरद सर डब्याचा असेल या सगळ्या गोष्टी तिथं सगळ्या पुरवत होते. दुसरी महत्त्वाची, आजही तेच करतायत. आजही 11 वाजेपर्यंत ते तिथंच असतात. तशाच परिस्थितीत जसं की तुम्ही आता समजा बाहेर गेलेत, परंतु तुमचे जे काही ज्युनियर असतील आजही मी पाहतोय 11 वाजेपर्यंत ते असतील, अमित सर असतील, त्याच्यानंतर बाकीचे जे काही फॅकल्टीज असतील त्या सगळ्या फॅकल्टीज तिथं राहतात. कारण तुमचा जो पिरियड होता तो पिरियड तर कठीण तर होता, परंतु तशी सवय आजपर्यंत सुद्धा या फॅकल्टींनी सोडलेली नाही आहे. त्याच्यानंतर तुमचा शेवटचा प्रश्न असेल, तुमचं जे यश असेल पा, एवढं मोठं यश तुम्हाला मिळालेलं आहे, तर त्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? सर, यशाचं श्रेय त्याच्या पहिले मी सांगू शकतो की या यशासाठी काही काही कठीण परिस्थितीतून जावं लागतं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची स्टोरी वेगळी असते, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. तसं मी जर माझं सांगायचं झालं तर पहिली गोष्ट, घरच्यांचं एवढा कालावधी गेला की त्यांना पण वाटतंच आहे की कसं होणार, काय होणार, एवढे दिवस गेलेत, मग कसं सिलेक्शन व्हायचं, त्यापेक्षा घरी आल्यानंतर दुसरं काहीतरी चालू होईल. पण नाही, कन्सिस्टन्सी तिथं महत्त्वाची आहे. आपण आपल्यावरचा विश्वास महत्त्वाचा आहे. पूर्ण प्रेशर येतं की बस आता तुला इथपर्यंतच, असं टार्गेटसुद्धा मिळतं की तू इथपर्यंत कर, तिथून पुढचं कठीण आहे थोडं. त्यातून म्हणजे आपल्या स्वतःला सावरत कसं पुढं जायचं त्याचं एक म्हणजे ती एक मोठी अडथळा असतो. त्यानंतर दुसरं आपल्या आसपासचं वातावरण. असं नाही की आपल्या आसपासचे सगळे आपल्याला सपोर्ट करतील किंवा पॉझिटिव्ह करतील. असे काही असतात, बरेच जण असतात पॉझिटिव्ह करणारे, आपल्याला त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर पॉझिटिव्ह होतं. पण असे बरेच जण असतात की निगेटिव्ह करणारे, हां तुला नाही येत, तुझ्याकडून होऊ शकत नाही, हे तुला सुटत नाही, असे निगेटिव्ह वातावरण करणारे भरपूर जण असतात. पण त्यांच्याकडं न लक्ष देता ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तेवढ्याच घ्यायच्या आणि जिथून शिकायला मिळतंय तिथून घ्यायचं. यशाचं सांगायचं झालं तर खरंच एवढे दिवस सपोर्ट केला फॅमिली पहिल्यांदा तर येणारच आहे. त्यानंतर माझे फ्रेंड्स जे काय आहेत, फ्रेंड्सचा प्रत्येक म्हणजे रिझल्ट गेल्यानंतर मला असायचं की असू द्यायचे, जाऊ दे, तुझ्या नशिबात काहीतरी चांगलंच येईल. आम्हाला पण माहिती आहे तू पण चांगलं 100% करतोय, तुझं चांगलंच होणार आहे. असं म्हणजे तो एक ग्रुप असतो फ्रेंड सर्कलचा, पण तो पण लाभणं एक महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं
टीम संकल्प आणि संकल्पचा स्टाफ. संकल्पचा स्टाफ म्हणजे प्रत्येकजण, अमित सर असतील, आकाश सर असतील, शरद सर असतील, अमोल सर असतील, कोणी असं कधीच म्हणले नाहीत की आत्ता नाही माझ्याकडे येऊ नको, आत्ता टाईम नाही. ते उलट मला म्हणायचे की 24 तास कधीही तू कॉलवर सुद्धा, संध्याकाळी सुद्धा कधी डाऊट विचारलं तुम्ही तुमच्या ग्रुपने तरी मी सॉल्व्ह करायला तयार आहे म्हणायचे. कधीच म्हणजे असं दुसरे एकदम घरच्या मोठ्या भावाप्रमाणे सगळ्यांनी सांभाळले. त्याबद्दल काउन्सिलिंगचा पार्ट असू द्या, त्याच्यानंतर जो काय तुमच्या अडचणीच्या काळामध्ये सपोर्ट असू द्या, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात यशामध्ये. तर या गोष्टी आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत की त्यांच्या यशापाठीमागं नेमकी कसा त्यांनी प्रवास केला, यशापाठीमागं कोण कोण होतं. आणि आपले जे ज्युनियर असतील, जे की BSc ॲग्रिकल्चरचे येणारे मुलं असतील, त्यांना तुम्ही काय सजेस्ट करताल? शेवटचा प्रश्न सर. BSc ॲग्रिकल्चरची मुलं प्रिपरेशन बँकिंगसाठी येताना पहिलं टार्गेट त्यांचं AFOचंच असतं. तर मी असं माझं मत आहे की ते टार्गेट ठेवून येऊ नये. इथं आल्यानंतर त्यांनी स्वतःला ओळखायला पाहिजे, काय काय करू शकतो आपण. आणि असं नाही की फक्त ती क्वांट हार्ड जाणार आहे आपल्याला किंवा इंग्लिश जमणार नाही, असं काहीच नाही. केल्याने सगळं होतं. मी पण एक ॲग्रिकॉसच आहे, माझा पण 10वी पासून मॅथ्सचा काही संबंध नव्हता, तरी आज इथपर्यंत आहे. रिझल्ट तर समोरच आहेत. तसं मी त्यांना सजेस्ट करू शकतो की आधीच आपण आपल्याला म्हणायचं नाही की मला हे जमल की नाही जमल, पण आपण त्यात उतरायचं, त्यात तयारी करायची आणि मग ठरवायचं की जमल का नाही. जर प्रयत्न करून नाही जमलं तर ठीक आहे, पण सुरुवातीलाच नाही म्हणायचं की मला हेच तर करायचं, हे नाही करायचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट की BSc ॲग्रिकल्चर 90 आउट ऑफ 90 जाऊ शकतो. हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे, ते म्हणजे अजय राऊत. तर अजय राऊत सर, आमच्याबरोबर जे काही तुम्ही तुमचे अनुभव असतील 4 वर्षाचे ते शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी टीम संकल्पतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.